तर परदेशातील लोक सुद्धा भाजपामध्ये येऊ इच्छितात असं संजय राऊत यांनी म्हटलंय। छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन सुद्धा येऊ इच्छितात असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय। फडणवीसांनी दाऊद इब्राहिमशी चर्चा करण्यासाठी महाजनांची नियुक्ती केली असेल असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। तर त्यांच्याकडे लोक असतील की ती चांगलीच असतात असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आमच्याकडे लोक आली तर लगेच दाऊद छोटा राजन होतात असं प्रत्युत्तर जे आहे ते गिरीश महाजनांनी संजय राऊतांना दिलं। तर संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये झुंपलेली आहे। आमच्याकडे लोक आली की ते लगेच दाऊद होतात असं गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर संजय राऊतांना दिलंय। त्यांच्या पक्षात जाण्यास कुणीही तयार नाही असा खोचक टोला देखील गिरीश महाजनांनी लगावला। माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत। त्याच्यामध्ये छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन बरं का हे सुद्धा येऊ इच्छित आहेत। आणि त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांची संदर्भात चर्चा सुरू आहे। आणि बहुतेक फडणवीसांनी दाऊद इब्राहिमशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असावी, कारण त्याला अनुभव आहे गुंडांशी बोलण्याचा। मला वाटतं त्यांच्याकडे लोक असले की ते खूप शुद्ध आहेत, चांगले आहेत। त्यांच्याकडून आमच्याकडे आले की लगेच मग ते सगळे दाऊद झाले, इक्बाल मिर्ची झाले, काय छोटा राजन झाले। मला वाटतं अशा पद्धतीने संबंधित ते बोलतात। पण ते होते तोपर्यंत बडगुरांच्या रोज घरी जाऊन बसतं, तिथे जेवण खाण करतं, त्यांना मान्य होतं। ते सोडून इकडे आले तर आता ते एकदम नालायक झाले। म्हणजे या महिनाभरामध्ये त्याचे 3 अध्यक्ष बदललेत, त्यांच्याकडे राहायलाच कोणी तयार नाही। त्यामुळे त्याची अवस्था फार विचित्र झालेली आहे। त्यामुळे मग ते तोंडातील ते बोलतात।